संमतीने आणि त्यांच्या परवानगीने आज या ठिकाणी पार पडत आहे। या कार्यक्रमाला उपस्थित आपल्या नगरपालिकेच्या सीओ मॅडम, आपले आनंदरावजी वेडे साहेब असतील, शेख रहीम साहेब असतील, माजी पुनराध्यक्ष रवींद्रदादा असतील, माजी उपाध्यक्ष सारंगजी पुजारी, संजयराव गंभीरे, कमलाकर अण्णा, माजी उपाध्यक्ष आपले म्हणजे सविताताई लोणकर यांचे प्रतिनिधी आनंददादा इथे उपस्थित आहेत, दिनेश काका, सर्वच नाव घेण्यासारखी मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे। सर्वप्रथम मी आभार व्यक्त करतो की आज आपण सर्व कार्यकर्ते काकाजींना आज नगराध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारताना तुमच्या सर्वांच्या साक्षीनं हा या ठिकाणी घडतोय, याचा आनंद काकाजींचा मुलगा म्हणून तर मला आहेच, पण अंबाजोगाईचा नागरिक म्हणून जो नगराध्यक्ष अंबाजोगाईला 20 वर्षापूर्वी व्हायला पाहिजे होता तो आज झाला। असं माझं वैयक्तिक या ठिकाणी मत आहे। उभ्या आयुष्यामध्ये अनेकांना काकाजींनी त्यांच्या राजकारणामध्ये अनेक स्थानिक स्वराज्य संस्थेला या ठिकाणी संधी दिली आणि आपल्या अंबाजोगाई नगर परिषदेमध्ये सुद्धा आतापर्यंत जे काही नगराध्यक्ष राहिले त्या अनेकांना हस्ते परास्ते मदत करण्याचं काम, विकासाच्या माध्यमातून संधी देण्याचं काम काकाजींनी त्यांच्या आयुष्यामध्ये या ठिकाणी केलं। आज नक्कीच अंबाजोगाई शहराला राज्यातलं एक चांगलं शहर म्हणून ओळखलं जावं ही भूमिका आपल्या मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या माध्यमातून सर्व कार्यकर्त्यांची आहे। आपल्या शहराला एक आध्यात्मिक, धार्मिक, शैक्षणिक आणि आरोग्य विषय ह्या 4 विषयाचं महत्त्व असणारं आपलं शहर आहे। या शहरामध्ये जसं आता सीओ मॅडमनी सांगितलं की आमदारांच्या माध्यमातून प्रत्येक कॉलनीमध्ये, प्रभागामध्ये नाली, रस्ता, पाणी आणण्याचा प्रयत्न आमदारांच्या माध्यमातून झाला आणि शेवटी प्रशासकाचा काळ होता म्हणून आमदारांनी काय गावाला वाऱ्यावरती सोडलं नाही, तो उलट जास्तीनं ताकदीनं लक्ष आमदारांनी गेल्या 5 वर्षामध्ये प्रशासकाच्या काळामध्ये आमदारांनी दिलं आणि नक्कीच त्या विकास कामाची पावती आज काकाजींना नगराध्यक्ष म्हणून लोकांनी या ठिकाणी दिली असा विश्वास तुम्हाला आम्हाला सर्वांना आहे। या जनविकास परिवर्तन आघाडीच्या माध्यमातून आपण सर्वजण ही निवडणूक लढलोत। त्या आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून माझी काही नगराध्यक्षांकडून अपेक्षा आहेत आणि त्या नक्कीच ते पूर्ण करतील याची मला खात्री आहे। त्याच्यामध्ये माझी पहिली अपेक्षा आहे की काही लोकांना नगरपालिकेच्या आधी पाणीपट्टी जायला पाहिजे होती पण ती गेली नाही। माझ्या मतानं कदाचित खरं तर मी आमदारांना हा विषय बोलणार आहे किंवा नगरपालिकेनं पण का दुर्लक्ष केलं, त्यांच्या घरापर्यंत तुम्ही का जाऊ शकला नाही, हाही माझा नगरपालिकेतल्या कर्मचाऱ्यांना प्रश्न आहे आज त्यांच्या सभागृहामध्ये की ही कोणाची रजिस्ट्री केलेली प्रॉपर्टी नाही, हे गावचं भवन आहे। आणि इथून पुढे मी नगराध्यक्षांच्या साक्षीनं सांगतो की नगराध्यक्षाच्या सून जरी आमदार असल्या, मुलगा जरी मी असलो, आमच्या नावाने बाकी असली तर 1 तारखेला आली पाहिजे। हा पहिला नियम नगरपालिकेनं पाळणं माझ्या मतानं अपेक्षित आहे। आणि काही लोक खालच्या पातळीवर जाऊन टीका करण्याचं काम नगरपालिकेच्या निवडणुकीच्या माध्यमातून करतायत। कधी कधी तर 2-4 दिवसातले स्टेटस पाहून, फेसबुकवरचे लोकांचे कॉमेंट पाहून मला वाटतं की आपल्यापेक्षा त्यांनाच घाई झाली काकाजीनं खुर्चीवर बसावं म्हणून, इतके आग्रह त्यांचा होता। आणि माझी सर्वांना विनंती राहील की हे गाव विरोध आता झाला, समोर काही नगरसेवक निवडून आले, आमचे काही नगरसेवक निवडून आले। माझी दुसरी अपेक्षा जी काकाजींकडून आहे की आज आपण बघतो की देशामध्ये लोकसभा असेल, विधानसभा असेल, त्याच्या सभागृहात काय घडतं हे तुम्हाला लाईव्ह बघता येतं। तर नगराध्यक्षांनी मासिक सभा लाईव्ह करावी ही माझी त्यांच्या मनात आहे। अंबाजोगाईच्या नगरपालिकेचं स्वतःचं YouTube चॅनल राहावं आणि त्या चॅनलवरती लोकांनी बघावं की आपला नगरसेवक उगाच विरोध करायला आहे का कामाला मदत करायला आहे, आणि ते नगरपालिकेचं चॅनल जर काढलं तर खऱ्या अर्थानं बहुमत कुठे आहे हे तुम्हाला भविष्यात कळणार आहे आणि विकास काय असतो। आणि आमची स्पष्ट भूमिका आहे, मी ज्या आघाडीचा एक कार्यकर्ता म्हणून बोलतोय, माझे समोरच्या आघाडीच्या लोकांना खुलं निमंत्रण आहे की हा विकास करायचा आहे गावाचा आपल्याला, तुम्ही आम्हाला साथ द्या, आम्ही तुम्हाला साथ देऊ, गावाचा आपण चांगलं करण्याचा प्रयत्न प्रामाणिकपणे करू।
आमच्या काही गोष्टी तुम्हाला अडचणीच्या वाटत असतील आणि त्या विकासाच्या असतील तर नगराध्यक्षांचे दरवाजे तुम्हाला 24 तास खुले आहेत. गेल्या 50 वर्षापासून त्यांचं संपूर्ण आयुष्य लोकांसाठी गेलंय. अनेक लोकांनी, मी अनेक ठिकाणी काही लोकांना, आता हे राजकारणात काही गोष्टी बोलल्या नाहीत पाहिजेत पण ते आज बोलतो की ती व्यक्ती एखाद्या संविधानातल्या पदावर नव्हती म्हणून त्यांचा कितीतरी कार्यक्रमात सत्कार टाळला गेलेला मी पाहिला की नाही. ह्यांचं काय, विमलताई मंत्री आहेत, विमलताई आमदार आहेत, नमिता मुंदडा आमदार आहे, पण त्या सगळ्या लोकांना मला सांगायचे की आज नगराध्यक्ष नंदकिशोर मुंदडा आहेत हे फक्त लक्षात ठेवा. ज्याला हे कळायला पाहिजे, माझं बरोबर त्याला बरोबर कळतंय. माझा जो स्वभाव असा आहे की ज्याला कळेल मी तसंच बोलतो, बाकीच्यांना कुणी वाईट वाटून घ्यायचं काही कारण नाही. आणि काही लोक त्यांना भविष्यात मोठी संधी आहे, काय संधी आहे राजकारणामध्ये. आता 5 वर्ष ह्या खुर्चीवरती नंदकिशोर मुंदडा बसणार आहे, इथून गाव चालणार आहे आणि हे गाव प्रामाणिकपणे चालणार आहे. आणि दुसरी गोष्ट की जसं काकाजींनी सांगितलं की लोकांना त्यांचं पाणीपट्टी, घरपट्टी असेल, 7/12 PTR असेल, त्यांच्या प्रॉपर्टीचे कागद असतील, हे ऑनलाईन तर मिळणारच आहे, त्याच्याबद्दल त्यांनी भूमिका घेतली आहे. पण सगळ्यात महत्वाचा विषय की आपल्याला शहरामध्ये ज्या आज अडचणी आपल्याला आहेत त्या अडचणीच्या माध्यमातून माझी त्यांना विनंती राहील की एकूण 15 प्रभाग आहेत. प्रत्येक महिन्याला नगराध्यक्षांनी स्वतः आणि त्यांच्याबरोबर COनी प्रत्येक प्रभागामध्ये महिन्याला एक प्रभाग अशा पद्धतीने त्यांनी जनतेत जावं आणि जनतेत जाऊन जनता दरबार त्या ठिकाणी घ्यावा, इथं घेऊ नये. आणि त्या प्रभागात जर नगराध्यक्ष गेले आणि तिथं जर त्यांनी COना आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन गेले तर मला वाटतं की आपले अर्धे प्रश्न इथं कोणाला यायची गरज पडणार नाही. आणि काही आमचे सहकारी आहेत, त्यांनी काही सूचना आम्हाला सांगितल्या. ती शेवटची सूचना मी या ठिकाणी सांगणार आहे की आपल्या नगरपालिकेच्या प्रांगणामध्ये, आपल्या कार्यालयामध्ये कुठल्याही पद्धतीचं सर्वसामान्य माणसाला आर्थिक त्रास होता कामा नाही. हे एक माझं सर्व. आणि तसा बोर्डही मी आज बरेच लोक, बरेच चॅनल लाईव्ह आहेत, सगळ्यांना माझी विनंती राहील की शहरातल्या नागरिकांनी सुद्धा हे लक्षात ठेवावं की ज्यांना कोणाला इथं आर्थिक मागणी होईल त्यांनी नगराध्यक्षांना थेट संपर्क साधावा. त्या व्यक्तीचं तिथल्या तात्काळ तिथल्या तिथं निर्णय घेतला जाईल. आणि महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाच्या ज्या योजना लोकांच्या साठी अपेक्षित आहेत त्या सर्व योजना लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आपली नगरपालिका कार्यरत राहील, हीच आमची भावना आज नगरपालिकेच्या माध्यमातून इथं आहे. आणि शेवटी आमदार नमिता मुंदडांचं जे विजन आहे त्या विजनच्या माध्यमातून जे शहर त्यांना आज करायचंय त्या पद्धतीनं आपली वाटचाल आहे. देशामध्ये आपलं सरकार आहे, राज्यामध्ये आपलं सरकार आहे, स्थानिक आमदार आपले आहेत, आमच्या नेत्या पंकजाताई या राज्यात मंत्री आहेत. फडणवीस साहेबांचं गेल्या 5 वर्षामध्ये आपल्या शहरावरती भरपूर सारं प्रेम निधीच्या माध्यमातून त्यांनी केलं. आणि विशेष उल्लेख मी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा या ठिकाणी करणार आहे की त्यांनी माझ्यावरती विश्वास ठेवून, मी त्यांना ज्या ज्या वेळेस भेटलो की साहेब मला अंबाजोगाई शहरासाठी हे करायचंय, तर जिल्ह्यातलं एकमेव शहर होतं की ज्या शहराला 250 कोटीपर्यंत रस्त्याचा निधी आणि 200 कोटी रुपयापर्यंत पाणी पुरवठ्याचा निधी एका महिन्याच्या आत देणारं सरकार ते आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहिलंय. आणि नक्कीच माझी विनंती राहील CO मॅडमला दुसरी की काही तुमच्या सभागृहाचे माजी प्रतिनिधी आहेत, त्यांनी ओपन स्पेस आपलाच समजलाय, तर थोडं काकाजींनी बी जरा फिरले आणि ओपन स्पेसला ओपन स्पेसच ठेवावं, त्याच्यावरती गाळे कुणी काही करू नये. बऱ्याच जागी झाले. आम्ही तुम्हाला पत्र देऊ, काही लोकांचं म्हणणं आहे की 10,001 पत्र झालेत तर 10,002 होतील, 10,004 होतील, 10,005 होतील. पत्र किती आले तरी शासन शासनाच्या पद्धतीनं चालावं ही आमची भूमिका या ठिकाणी इथं आहे. आणि ज्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नगरपालिकेसाठी त्यांचं संपूर्ण आयुष्य या ठिकाणी आज गेल्या 20, 25, 30 वर्षापासून त्यांच्या सर्व्हिसमधून ज्या बसून आहेत त्या सर्व कर्मचाऱ्यांचा सन्मान निवडून आलेल्या नगरसेवकांनी आपल्या करावा, ही माझी तुमचा एक सहकारी म्हणून माझी अपेक्षा आहे. आणि आपल्या कर्मचाऱ्यांनीही नगरपालिकेच्या निवडून आलेल्या नगरसेवकांचं सहकार्य करावं आणि त्यांनी सांगितलेलं काम त्याच दिवशी त्या ठिकाणी साफसफाईचं बाकीच्या गोष्टीचं व्हावं. शेवटी नागरिकांचाही त्यांना फोन
किंवा त्यांना मेसेज हा तिथली घाण काढण्यासाठी स्वच्छता करण्यासाठी असतो. आणि पाण्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी मॅडम तुम्हालाही माहिती आहे की पुढच्या 9, 9.5, 10 महिन्यामध्ये आपली योजना या ठिकाणी संपणार आहे. त्याचं काम बऱ्यापैकी फास्ट स्पीडने या ठिकाणी चालू आहे. तोपर्यंत ज्या काही गैरसोयी आता लोकांच्या व्हायल्यात त्याच्यावरती सुद्धा शासकीय लेवलला वेगाने हालचाली व्हाव्यात, दिरंगाई आपल्याकडून या ठिकाणी होऊ नये एवढीच अपेक्षा माझी आज या आघाडीच्या सर्व तुमचा एक भाऊ म्हणून, तुमचा एक कार्यकर्ता म्हणून माझी ही भावना मी या ठिकाणी आज इथं व्यक्त केली. आणि नगरपालिकेच्या माध्यमातून काकाजींबरोबर निवडून आलेले आपले नगरसेवक आणि त्यांचे नगरसेवक सर्व मिळून आपल्या गावाला चांगल्या पद्धतीनं एक सभागृह देतील आणि चांगल्या पद्धतीनं हे या ठिकाणी चालल एवढीच अपेक्षा इथं व्यक्त करतो. आणि अनेक लोकांना जसं आज रमाईचा आपण हप्ता लोकांचा या ठिकाणी काढला तसं खूप साऱ्या लोकांचे भोगवट्याचे विषय प्रलंबित आहेत. त्या लोकांचाही निर्णय भविष्यामध्ये लवकरात लवकर झाला तर अनेक लोकांवरती जो 20-25 वर्षापासून शहरात अन्याय झालाय त्यांना कुठेतरी न्याय भेटेल एवढीच अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आज नगराध्यक्ष म्हणून काकाजींना पदभार स्वीकारला. आपल्या सर्वांच्या वतीनं काकाजींचं मी मनापासून अभिनंदन करतो. तुम्ही सर्वजण इथं उपस्थित राहिला त्याबद्दल तुमचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन आणि आभार मानतो. आणि काकाजींचं मनोगत संपल्यानंतर शेवटी सर्व कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे की सकाळपासून आपण 10:30 पासून